ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। भाजपसह अनेक संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। याशिवाय मराठा आरक्षण उपसमिती सदस्यांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली। यावेळी मराठा आरक्षणाच्या पुढच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली। मराठा आरक्षणाबाबत विरोधकांशी चर्चा झाली। यावेळी विरोधकांनी सोबत आहोत असं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। कायदेशीर बाबी तपासून आज किंवा उद्या पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षण प्रश्नी विरोधी पक्ष पूर्ण सहकार्य करणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्याचबरोबर घटनापीठाकडे जाण्याचा पर्याय जास्त योग्य असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी काल झालेल्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झालाय। नाशिकमध्ये मराठा समाजाकडून आमदारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूरमधून पुणे मुंबईला जाणारं दूध रोखण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता राज्यभरामधून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमामधून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। मात्र सर्वसामान्य नागरिकांना आंदोलनाचा कोणताही त्रास होणार नसल्याचं मराठा समाजाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। मराठा आरक्षणावरती लावलेली कोर्टाची स्थगिती उठवा या मागणीसाठी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल वाशीमध्ये आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणावरती कोर्टानं स्थगिती दिल्यामुळे 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। राज्य सरकार 12,500 पदांसाठी पोलीस भरती करणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। देशमुखांनी सांगितलेलं आहे की सध्या राज्यामध्ये 12,894 पोलीस शिपाई पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि ती लवकरच भरली जातील। माध्यमिक शाळांमधील इयत्ता 5वीचा वर्ग हा प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहे आणि इयत्ता 5वी वर्गाला शिकणाऱ्या शिक्षकांचं समायोजन प्राथमिक शाळांमध्ये केलं जाणार आहे। शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं निर्णय जाहीर करून या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे। कॅबिनेटनं राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे विमा योजनेला मंजुरी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। यासाठी 125 कोटी रुपये वार्षिक खर्च करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी म्हटलेलं आहे। रुग्णाला वेळेवरती उपचार मिळून जीव वाचावा म्हणून ही योजना आणण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलेलं आहे। महिला अत्याचाराच्या बाबत सरकारनं गांभीर्यानं दक्षता घेऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात आणि कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसओपी तयार करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे। कांद्याच्या प्रश्नावरती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। कांद्याच्या प्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ आता केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे अशी माहिती सुद्धा भुसे यांनी दिली। केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीमध्ये आणण्याचं महापाप हे केंद्र सरकार करतंय अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासंदर्भात पत्र लिहिलंय। 2 दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी घातलेली होती आणि त्यानंतर देशभरामध्ये निदर्शनं करण्यात आली। कांदा उत्पादकाला केंद्र आणि राज्य सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कांदा महागला तर रेशनवरती विक्री सुद्धा सुरू करा असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। कांद्या निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून हा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। येवला बाजार समितीचा उपबाजार असलेल्या अंधारसूल या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठवण्याची मागणी करत कांदा लिलाव बंद पाडला। शेतकरी बाजार समितीच्या बाहेरच्या गेटसमोर ठिय्या देत आंदोलन केलं। निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घेत निर्यात सुरू करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाबाबत आता काल काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। पंढरपूर शहरामध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला
कांद्याचा हार घालून आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्रातील भाजपचं सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लातूरमध्येही शेतकरी संघटनेनं खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी लागू केल्यानं देशामध्ये कांद्याचे भाव पडलेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती मोठा परिणाम झालाय। याचा निषेधार्थ आता लातूरमध्ये आंदोलन करण्यात आलंय। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात सुरत नागपूर महामार्गावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल रास्ता रोको करण्यात आला। कांदा निर्यात बंदी करून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय असा आरोपही काँग्रेसनं केलाय। इकडे धुळ्यातही शिवसेनेकडून कांदा निर्यात बंदीचा निषेध नोंदवण्यात आलाय, परंतु या दरम्यान कांदा निर्यात बंदी झालीच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आलेल्या आहेत। पण चूक लक्षातच आता कांदा निर्यात बंदीच्या विरोधामध्ये शिवसैनिकांनी घोषणा दिल्या। मुंबईमधल्या दादरमध्ये चैत्यभूमीच्या समोर काल 2000हून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञ रस्त्यावरती उतरले। सरकारनं पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मुंबईप्रमाणेच पुण्यामध्ये देखील काल कलाकार मंडळींनी आंदोलन केलं। कला क्षेत्रातील लोकशाहीर, तमाशा कलावंत, नाट्य कलावंत, कीर्तनकार, भारुडकार, भजनी मंडळ, साहित्यिक, लेखक, गीतकार, कवी, त्यासोबतच लोकगीत गायक, कव्वाली यासह इत्यादी कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता कोरोनाची लागण झाली आहे। अस्वस्थ वाटल्यानं डॉक्टरांकडे गेलो होतो। तपासणीच्या दरम्यान कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला। प्रकृती सध्या उत्तम असून स्वतःला आयसोलेट करून घेतलंय अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। रशियामध्ये झालेली कोरोनावरची लस स्पुटनिक व्ही लवकरच आता भारताला मिळणार आहे। भारतीय कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे 10 कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोवेरेजियन यांनी वेल्थ फंडनं दर्शवलेली आहे। स्पुटनिक व्ही लस ही परदेशी पाठवण्याची तयारी रशियानं आता सुरू केली आहे। काल दिवसभरामध्ये राज्यामध्ये 23,365 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली। काल महाराष्ट्रामध्ये 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय। काल दिवसभरामध्ये 17,559 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले। इकडे नागपूरमध्ये 19 आणि 20 सप्टेंबरला जनता कर्फ्यू घोषित करण्यात आलाय। महानगरपालिका प्रशासन आणि महापौरांची काल महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आता लॉकडाऊन लावता येणार नाही आणि त्यामुळे नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळावा असं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केलंय। इकडे औरंगाबादमध्ये काल दिवसभरामध्ये 287 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली, तर दिवसभरामध्ये 229 जणांनी कोरोनावरती मात केली। आतापर्यंत 29,495 कोरोनाबाधितांनी कोरोनावरती मात केली। इकडे पिंपरी चिंचवडमध्ये काल दिवसभरामध्ये 1,190 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे या शहरातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66,483 झाली आहे। त्यापैकी 55,854 रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 342 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। बीड जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यामधील 5 शहरांमध्ये आणि 45 गावांमध्ये अँटीजेन टेस्ट सध्या करण्यात येते आहे। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4,371 जण कोरोनापासून बरे झाले। इकडे सांगली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये तब्बल 865 कोरोना रुग्णांची भर पडली आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 25,653 वरती पोहोचलाय। सांगली जिल्ह्यामध्ये काल कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू झालाय। लातूर जिल्ह्यामध्ये काल कोरोनाचे 335 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 13,000च्या पुढे गेलाय। काल दिवसभरामध्ये जिल्ह्यामध्ये 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर आतापर्यंत 9,697 रुग्ण कोरोनापासून बरे झाले। अकोला जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 143 नवे रुग्ण आढळले आणि त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 5,939 वरती गेलाय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 192 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 4,490 रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले। मुंबई महानगरपालिका
मिशन मास्क राबवणार आहे। सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना आता 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम आता पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीवर देखील होणार आहे। पुणे मेट्रो 2021 साली धावणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र कोरोना लॉकडाऊन आणि कामगारांच्या कमतरतेमुळे हा प्रकल्प उभारणीस आता उशीर होणार आहे। मुंबईमधल्या आरे कॉलनीमधलं कारशेड दुसऱ्या जागेवरती स्थलांतरित होणार आहे। आरे कॉलनीमध्ये कारशेड बनवण्यासाठी वृक्षतोड करण्यात आली। नंतर 450 कोटी रुपये खर्चून कारशेड उभं करण्यात आले आणि त्यामुळे आता त्या 450 कोटींचा चुराडा झाला का असा सवाल उपस्थित झालाय। भिवंडी पारोला मार्गावरती नदी नाका ते खोनी दरम्यान रात्री सिमेंट कॉन्क्रीटचं काम करण्यात आलं होतं, परंतु निकृष्ट काम आणि निष्काळजीपणामुळे या रस्त्यावरती सध्या चिखल झाला असून खड्डे पडलेले आहेत। यातून बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। नागपूरमध्ये अनोख्या पद्धतीने लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आलेली आहे। धक्कादायक म्हणजे याच चोरानं नागपूरमधील वेगवेगळ्या एटीएम मधून लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे। चोरट्याला लवकरच पकडण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे। आमदार निवासाच्या 4थ्या मजल्यावरती काल खैरे नावाच्या एका शिक्षकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शिक्षकाला खाली उतरवून त्याची समजूत काढून लेखी आश्वासन दिलं। शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा करण्यात यावा या मागण्यासाठी आता शिक्षकांना हा प्रयत्न केलेला आहे। पवना धरण परिसरामधल्या सुशांतच्या फार्म हाऊसवरती होणाऱ्या पार्टी प्रकरणामध्ये आता श्रद्धा कपूरचं देखील नाव समोर आलंय। रिया आणि साराप्रमाणेच श्रद्धा कपूर देखील सुशांत सोबत पवना डॅम परिसरामधल्या फार्म हाऊसवरती आली होती असा जबाब बोट चालकानं दिलेला होता। मुंबईमध्ये दररोज 500 किलो ड्रग्जचं सेवन केलं जातं अशी धक्कादायक माहिती नार्कोटिक्स विभागाचे माजी वरिष्ठ निरीक्षक सुहास गोखले यांनी दिली आहे। संपूर्ण बॉलिवूडला ड्रग्ज प्रकरणामध्ये बदनाम केलं जात असल्याचा आरोप खासदार आणि अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी केलेला आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग्जच्या विळख्यामध्ये असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। नागपूर जिल्ह्यामधल्या कन्हानमध्ये पोलिसांवरती गुंडांनी चाकून हल्ला केला। या हल्ल्यामध्ये रवी चौधरी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले। जखमी पोलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावरती नागपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे। राजस्थानमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून 11 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण बेपत्ता झालेत। अपघाताच्या वेळी बोटीमध्ये 25हून अधिक महिला आणि पुरुष होते। याशिवाय 10 बाईकही होत्या। कोटा आणि बुंदी जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या चंबळ नदीमध्ये ही दुर्घटना घडली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबतचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय। मुंबई इंडियन्सनं फलंदाजांच्या सरावासाठी काही नेट गोलंदाजांना संघासोबत नेलेला आहे। या नेट गोलंदाजांमध्ये अर्जुनचाही समावेश आहे। पेटीएमची सहयोगी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सनं आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर बनवलेला आहे। परंतु या निर्णयाला देशातील छोट्या व्यावसायिकांनी विरोध करत सचिनला पत्र लिहिलंय। भारतातील क्रिकेट प्रशिक्षकांमधील एक महत्त्वाचं नाव असलेल्या वासू परांजपे यांच्या क्रिकेट द्रोणा या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं आणि त्यानिमित्तानं सचिन तेंडुलकरनं हे पुस्तक वाचतानाचा एक फोटो शेअर केलाय। सुरेश रैनाची अनुपस्थिती चेन्नई सुपर किंग्समधील चिंतेची बाब ठरू शकते असं मत माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि समालोचक डीन जोन्स यांनी व्यक्त केलंय। सीएसकेकडे जास्तीत जास्त उजव्या हाताच्या खेळाडूंचं भरणं आहे।